तर हा आता सीझन, आता आपण आहोत ते 17 जून 2024ला. आणि हे माझं आमचं हे झाडाचं तुरा आला आहे, म्हणजे कलंबाला मोहर देवगड हापूसच्या. तर हे साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत ह्याचे आंबे येऊ शकतील. म्हणजे तर किती येतील माहिती नाही, अशी 2-3 झाडं आलीत. साधारणतः एखादी पेटी आंबा मिळू शकतो. आताच बुकिंग करून ठेवा कोणी जर व्हिडिओ बघितला तर. तर हे छानपैकी असं तुरा आणि हे ह्याचा जो सुगंध आहे, हा हा. अजून एक आहे, त्याशिवाय हा माझा एक अजून एक आहे. हे 4-5 कलंब आहेत की ज्यांचं हे आलं आहे, ज्यांना मोहर आला आहे. आणि तो पण 17 जून 2024ला आला आहे. म्हणजे ह्याच्यानंतर ती भरतील, साधारणतः नोव्हेंबर 2024पर्यंत आंबे तयार होतील. आणि काही माझे मागच आंबे, हा वाटली हापूस. तर हे पण काही ठिकाणी मोहरते कलम. आणि ह्याचे पण आंबे आहेत, जवळजवळ 700-800 ग्रॅमचा एक आंबा येतो. आता पुढे बघूया, प्रत्येकाला चव करायला बघायला मिळायची आम्हाला खूप आवडतं. ह्याचे काय व्हिडिओज माझ्याकडे आहेत. हा बघा, इथं अजून आहेत, ह्याच्यावर 3-4-5-6 अर्धा डझन आंबे आहेत अजून शिल्लक. पण या पावसात कसे राहतील काय माहिती नाही. ते वरती पण आहेत, हो इथं पण आहेत, म्हणजे जवळजवळ 1 डझन आहेत. तर हे बघा, इथं पण आहेत. हा बघा, इथं पण आहे, जबरदस्त. त्याशिवाय हे बघा, हेही आहेत, काय कमी नाहीत, छोटे छोटे बारके बारके. त्याशिवाय हे पण आहेत. रेकॉर्ड करण्यासारखं खूप काही काय. आणि त्याशिवाय इथे तुम्ही एकदा झाडं लावतात, काय करतात तर निसर्गाशी कसं आपण सानिध्यात जातो बघा. हे बघा, हे घरटं एका पाखराने बांधलं इथे. माझ्या आईवडिलांनी इथे आणि भावाने इथे झाडं लावलेली, पाणी घालतात त्याच्यामुळे. आणि त्याचा निसर्गाला पण खूप फायदा होतो, खूप उपयोग होतो. असं हे निसर्गरम्यता आपण जाणू शकतो. अगदी पुरातन काळा, म्हणजे त्या पद्धतीचं कोकणातलं टिपिकल घर. अजून भरपूर काय काय दाखवण्यासारखं. बघत राहा तुम्ही व्हिडिओ.